मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं पराग आणि सत्या जो असतो तो आता इकडं धैर्याला उठवत असतात, म्हणत असतात धैर्य उठ लवकर, धैर्य उठ. पण धैर्य काय उठत नाही, तो झोपलेला असतो, त्याला काही सुधरत नाही. तो झोपेत बोलत असतो की सावी 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 माफ कर मला, माझं चुकलं. अगं सावी माझ्यावर रागवली आहे का तू? सावी काय झालंय तुला? असं धैर्य मनात झोपेत बोलत असतो. तेवढ्यात आता लगेच सत्या परागला म्हणतो, बघितलं का रे पराग, तुला तो सावी समजतोय, उठव त्याला. अरे उठ सत्या लवकर, धैर्य उठ ना धैर्य, असं सत्यान ते म्हणतात आणि त्याला बळजबरी उठवण्याचा प्रयत्न करतात. पण आता काय तो उठत नसतो, तो उठत नाही, काही केला तो उठत नाही. तर आता लगेच जो सत्य आहे तो म्हणतो की आता काय करायचं पराग आपण, आणि त्याला ते बळजबरी उठवत असतात. तर आता तो उठून बघतो, तो म्हणतो सत्या आणि पराग तुम्ही इथे, तर आता काय करताय तुम्ही दोघे इथे? तर आता ते म्हणतात की तू लवकर उठ आणि मी तुला न्यायला आलो आहे, तू उठ लवकर, चला आपल्याला जायचं आहे. अरे सावी तिकडं जेलमध्ये आहे आणि तू इथे झोपलाय, चल लवकर आपल्याला जायचं आहे तिला सोडवायला, असं म्हणतात आणि त्याला बळजबरी उठवत असतात. आणि आता तो त्याला उठवतात आणि म्हणतात की उठला की नाही तो अजून? तर तो उठतो आणि म्हणतो की काय झालं? तर आता लगेच त्याला ते धरतात आणि घेऊन जायला लागतात. तर इकडं आता जी सावी आहे तिला कोर्टामध्ये उलटसुलट प्रश्न विचारत राहतात. तिला म्हणतात असं तसं वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि म्हणतात हे बघा, तुम्ही खरं दोषी ठरले आहेत सावी नाईक, मला माहिती आहे सावी मुजुमदार, तुम्ही हे सगळं केलं आहे, असं त्या अंगदचे वकील म्हणतात. आणि आता त्याच्यावरती काही पण आरोप लावतात. तेवढ्यात सावीचा वकील म्हणतो की असं होऊ शकत नाही, कसं काय असे आरोप लावू शकताय तुम्ही तिच्यावरती? असे आरोप लावू शकत नाही, काही पुरावे असल्याशिवाय तुम्ही आरोप कसे लावू शकता, असं म्हणतात. तर आता लगेच म्हणतात की हो माझ्याकडे पुरावे आहेत आणि पुरावे असल्याशिवाय मी आरोप लावत नाही, असं ते वकील म्हणतात. आणि आता ते वकील लगेच म्हणतात की हे बघा माझ्याकडे पुरावे दाखवू का तुम्हाला? आणि ते पुरावे दाखवायला लागतात. आता ते म्हणतात की हे बघा आता तुम्ही निर्दोष सुटू शकत नाही सावी नाईक, आता काय करायचं? सावीला तर खूप टेन्शन येतं, सावी पूर्ण घाबरून जाते. तर आता इकडं सावी तिथं टेन्शनमध्ये असते. तेवढं तिथं आता ते म्हणतात की हे बघा सावी नाईक, तुम्ही ही केस हरला आहात असं म्हणून जाहीर करू का सगळ्यांसमोर? तर आता लगेच सावी म्हणते की नाही नाही. तेवढ्यात आता तिथे लगेच जे आहेत त्या वेळ संपत असतो कोर्टाचा. तेवढ्या तिथे आता धैर्य येतो आणि धैर्य आवाज येतो, थांबा मी आलो आहे. तर आता लगेच म्हणतात वेळेवर आलात तुम्ही. तर आता लगेच तो धैर्य तिथे येतो आणि धैर्याला बघून ते म्हणतात काय धैर्य तर इथं आलाय, आता काय करायचं आपण? तर आता सगळेजण त्याच्याकडे बघत राहतात. दामिनी त्यांना तर खूप राग येतो आणि जो धैर्य आहे तो म्हणतो की आता सावीला निर्दोष सोडणार मी. आणि जो धैर्य आहे तो आता त्याचे देतो, तो म्हणतो की हे बघा ते जज साहेब पण म्हणतात की खरंच हे वेळेवर आले त्यामुळं आम्ही यांना सोडू शकतोय आता, असं ते म्हणतात. तर आता बघूया पुढील भागामध्ये सत्य आणि मंजू काही करू शकेल का, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.